नमस्कार मित्रांनो, जी काही लेखा कोशागार जी काही भरती आहे तर या संदर्भात एक अपडेट आलेली आहे. त्यानुसार नेमकं जाहिरात कधी येणार आहे, त्याचबरोबर अंदाजित जागा किती असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काय करा, शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे लेखा कोशागार परीक्षेची तयारी करतात त्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे जे विद्यार्थी कॉमर्स शाखेचे आहेत, वाणिज्य शाखेचे आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा. बघा, तर यामध्ये आपण पहिल्यांदा जाहिरात कधी येणार आहे आणि नेमका जागा किती असणार आहे या संदर्भात माहिती बघणार आहे. बघा, एक माहितीचा अधिकार टाकला होता. 2023 ची जी भरती आहे, कनिष्ठ लेखापाल भरती, याच्यासाठी एक विभागीय जागा आहे. बघा, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय नवीन बदल झालेले आहेत की विभागानुसार त्याच्यावर एक अर्ज सादर केला होता माहितीचा अधिकार. त्यानुसार एक प्राप्त झालेल्या माहितीनुसार की जी काही कनिष्ठ लेखापाल सरळ सेवा, लक्षात घ्या, काय सरळ सेवेमार्फत पद भरती होणार होती. तरी 23 पर्यंत ही काय विभाग जागेचा तपशील दिला. विभागानुसार काय केलेला आहे, जागेचा तपशील दिला. म्हणजे लक्षात घ्या, जागा कशा आहेत, विभागानुसार आहेत. विभागानुसार तर विभागानुसार जर विचार केला आपण तर त्यामध्ये जे काही कोकण भाग आहे, लक्षात घ्या, कोणकोणत्या विभागामध्ये जो काही कोकण आहे तर कोकण मध्ये किती जागा रिक्त आहेत, किती लेखा कोशागार जागा आहेत, 178. लक्षात घ्या, कोकण मध्ये 178. जो काही पुणे आहे दुसरा, तर पुण्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तर पुण्यामध्ये 66. त्यानंतर पुढचा नाशिक. बघा, नाशिक विभागामध्ये 39 जागा. आणि त्यानंतर पुढचा कोणता आपला एक छत्रपती संभाजीनगर. लक्षात घ्या, छत्रपती संभाजीनगर मध्ये किती पदे आहेत तर संभाजीनगर मध्ये 36. बघा, किती संभाजीनगर मध्ये 36 जागा आहेत. आणि त्यानंतर विभाग अमरावती विदर्भातला जर केला तर अमरावतीमध्ये किती येतं तर अमरावतीमध्ये 47. किती अमरावतीमध्ये 47. आणि जो कोण नागपूर आहे तर नागपूरमध्ये किती लेखा कोशागारच्या किती जागा असतील, किती माहिती प्राप्तीनुसार 58 जागा. लक्षात घ्या, अशा किती 58 जागा. या संपूर्णचा जर विचार केला जवळपास किती 424 प्लस. लक्षात घ्या, किती 424 प्लस, किती 424 प्लस एवढी काय जाहिरात येणं ही अपेक्षित. लेखा कोशागार पद जे काही हे विभागानुसार प्राप्त तपशील मिळाला माहितीच्या अधिकारानुसार, तर विभागानुसार काय किती जागा आहेत की जवळपास 424 एवढे काय पद भरतीचे पद काय रिक्त आहेत. मग यामध्ये कोकण आहे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभाग इत्यादी संदर्भातला काय एवढ्या जागा रिक्त आहेत. परंतु यावेळेस याच्यामध्ये एक असा बदल घडलेला आहे की जी काही लेखा कोशागार जी काही भरती आहे तर या भरतीचा जवळपास कट सगळे जे विभाग आहेत, हे जे एवढे विभाग आहेत या संपूर्णचा काय एकच कट ऑफ लागणार आहे. लक्षात घ्या, हे जे विभाग आहेत यांचा काय एकच कट ऑफ असणार आहे. यावेळेस काय एकच कट ऑफ यांचा असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या विभागानुसार कट ऑफ असणार आहे का, नाही, परंतु याचा विभाग कट ऑफ जो आहे तो काय एकाच आता कट ऑफ राहणार आहे. तर मित्रांनो, भेटू नवीनच एका पुढच्या व्हिडिओमध्ये की नेमका पात्रता काय असणार, याचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती सगळं काय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ काय जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.